विद्यार्थी मित्र हो, ओम नमः शिवाय. शिव सायन्स अकॅडमीमध्ये मी राम सर तुमचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण इयत्ता 7वीचा लेसन 14 एलिमेंट्स, कंपाऊंड्स अँड मिक्सचर्स पार्ट 2 पाहणार आहोत. पार्ट 1 मध्ये आपण मॅटर्स म्हणजे काय, मॅटरचे प्रकार 2, सबस्टन्स आणि मिक्सचर्स, त्याचबरोबर सबस्टन्सचा पहिला प्रकार इलेमेंट आणि इलेमेंटचे पुन्हा 3 प्रकार मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटॉलॉइड्स याविषयी माहिती घेतली. आज आपण सबस्टन्सचा दुसरा प्रकार कंपाऊंड्स पाहणार आहोत. बघा, अ सबस्टन्स फॉर्म्ड बाय केमिकल कॉम्बिनेशन ऑफ 2 or more एलिमेंट्स आर कंपाऊंड्स. बघा, अ सबस्टन्स म्हणजे असा पदार्थ फॉर्म्ड बाय जो बनलेला आहे केमिकल कॉम्बिनेशन ऑफ 2 or more एलिमेंट, 2 किंवा जास्त एलिमेंट्सच्या केमिकल कॉम्बिनेशन रासायनिक अभिक्रियेने बनलेला आहे, आर कंपाऊंड. त्याला आपण काय म्हणतो, कंपाऊंड असं म्हणतो. म्हणजेच 2 किंवा अधिक एलिमेंटच्या केमिकल कॉम्बिनेशनमधून तयार झालेला पदार्थ म्हणजे कंपाऊंड. याचं एक्झाम्पल आहेत बघा, वॉटर, साल्ट, कार्बन डायऑक्साईड. आपल्याला माहिती आहे वॉटर हे ऑक्सिजन आणि हायड्रोजनपासून बनतं, साल्ट हे सोडियम आणि क्लोराईडपासून बनतं. तर हे कंपाऊंड्स आहेत. पुढं बघा, कंपाऊंड मॉलिक्यूल इज मेड ऑफ 2 or more डिफरंट टाईप्स ऑफ ॲटम्स. कंपाऊंड किंवा संयुग हे 2 किंवा अधिक प्रकारच्या ॲटम्स अणूपासून बनलेलं असतं. एक्झाम्पल, वॉटर मॉलिक्यूल इज मेड ऑफ 2 हायड्रोजन ॲटम्स अँड 1 ऑक्सिजन ॲटम. पाण्याचा एक मॉलिक्यूल हा 2 हायड्रोजन ॲटम, 2 हायड्रोजनचे ॲटम अँड 1 ऑक्सिजन ॲटम आणि एका ऑक्सिजनच्या ॲटम अणूपासून बनलेला असतो. पुढं, प्रॉपर्टीज ऑफ कॉन्स्टिट्युएंट्स आर डिफरंट फ्रॉम प्रॉपर्टीज ऑफ कंपाऊंड मेड. बघा, प्रॉपर्टीज म्हणजे गुणधर्म, ऑफ कॉन्स्टिट्युएंट्स म्हणजे घटक पदार्थांचे गुणधर्म, आर डिफरंट वेगळे असतात, फ्रॉम प्रॉपर्टीज ऑफ कंपाऊंड मेड. जो नवीन पदार्थ तयार झाला आहे त्याच्या प्रॉपर्टीजपेक्षा घटक पदार्थाच्या प्रॉपर्टीज किंवा गुणधर्म वेगळे असतात. एक्झाम्पल आहे याचं, वॉटरमध्येच हायड्रोजन बर्न्स. हायड्रोजन काय होतो, जळतो. हायड्रोजन हा जळणारा वायू आहे. ऑक्सिजन हेल्प्स बर्निंग. ऑक्सिजन हा ज्वलनाला मदत करणारा वायू आहे. बट वॉटर फॉर्म्ड, पण तयार झालेलं जे पाणी आहे हायड्रोजन आणि ऑक्सिजनपासून तयार झालेलं वॉटर, नायदर बर्न्स नॉर हेल्प्स बर्निंग. ते जळतही नाही आणि ज्वलनाला मदतही करत नाही. बट एक्सटिंग्विश फायर, उलट ते काय करतं, फायर एक्सटिंग्विश करतं, म्हणजेच आग विझवण्याचं काम करतं. म्हणजे हायड्रोजनचे आणि ऑक्सिजनचे गुणधर्म हे पूर्णपणे वॉटरपेक्षा वेगळे आहेत. ठीक आहे. कंपाऊंड्स आर रिप्रेझेंटेड बाय मॉलिक्युलर फॉर्म्युला. कंपाऊंड हे प्रेझेंट करण्यासाठी, सांगण्यासाठी किंवा मांडण्यासाठी मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे रासायनिक सूत्र, रेणुसूत्र मांडलं जातं. विच इज शॉर्ट फॉर्म ऑफ कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स, सिम्बॉल्स अँड देअर नंबर ऑफ ॲटम. या मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे काय असतं, मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे शॉर्ट फॉर्म आहे कशाचा, कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट घटक पदार्थ किंवा घटक मूलद्रव्येचा सिम्बॉल अँड देअर नंबर ऑफ ॲटम आणि ते जे त्याचे किती अणू आहेत हे, म्हणजे घटक मूलद्रव्य आणि त्याची अणूंची संख्या, याचा सिम्बॉल किंवा याचा शॉर्ट फॉर्म असतो मॉलिक्युलर फॉर्म्युला. याचं उदाहरण आहे बघा, वॉटर. वॉटरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे H2O. यामध्ये H म्हणजे हायड्रोजन आणि त्याचे 2 ॲटम, 2 ॲटम्स. O म्हणजे ऑक्सिजन, त्याचा 1 ॲटम. याच पद्धतीने साल्ट NaCl, कार्बन डायऑक्साईड CO2 हे झाले मॉलिक्युलर फॉर्म्युले. या पद्धतीने आपण कंपाऊंडची माहिती पाहिली. यानंतर पुढचा घटक आहे मिक्सचर्स. ठीक आहे. मॅटरचा तिसरा प्रकार, मुख्य 2 प्रकार आहे, सबस्टन्स आणि मिक्सचर्स. सबस्टन्स झालेला आहे, त्यानंतर मिक्सचर्स. बघा, मिक्सिंग डिफरंट एलिमेंट्स ऑर कंपाऊंड्स विदाऊट केमिकल चेंज इज अ मिक्सचर. वेगवेगळे एलिमेंट्स आणि कंपाऊंड्स, मूलद्रव्ये आणि संयुगे एकत्र करणे विदाऊट केमिकल चेंज, रासायनिक बदल न करता, रासायनिक अभिक्रिया न होता जेव्हा हे एलिमेंट्स आणि कंपाऊंड एकत्र येतात
इज मिक्सचर, त्याला काय म्हणतो आपण, मिक्सचर असं म्हणतो. याचं एक्झाम्पल आहे सरबत, भेल एटसेट्रा. पुढे बघा, इफ अनवॉन्टेड सबस्टन्सेस आर मिक्स्ड विथ फूडस्टफ्स. अनवॉन्टेड सबस्टन्सेस म्हणजे नको असणारे पदार्थ जर आपण मिक्स्ड विथ फूडस्टफमध्ये म्हणजे अन्नपदार्थामध्ये जर मिक्स असतील, त्याला आपण कॉल्ड ॲडल्ट्रेशन, त्याला आपण काय म्हणतो, भेसळ किंवा अन्न भेसळ असं म्हणतो. म्हणजे अन्नामध्ये नको असणारे पदार्थ, उदाहरणार्थ तांदळामध्ये खडे असणे, ही झाली भेसळ. विच इज डेंजरस टू हेल्थ, ही जी भेसळ आहे, ॲडल्ट्रेशन आहे, ते डेंजरस टू हेल्थ, आपल्या आरोग्याला काय असतं, हानिकारक असतं. वी सेपरेट सबस्टन्सेस विथ सिम्पल इझी मेथड्स, आणि मग हे पदार्थ वेगळे करण्यासाठी आपण काही पद्धती वापरतो, जसं की स्ट्रेनिंग म्हणजे फिल्टरिंग, सिफ्टिंग, पिकिंग, सॉर्टिंग, विनोविंग, कॉम्बिंग विथ मॅग्नेट, सब्लिमेशन, ह्या काय आहेत, पद्धती आहेत पदार्थ वेगळे करण्याच्या भेसळमधले, ते आपण 6वीमध्ये अभ्यासलेले आहेत. आता यावर्षी आपल्याला पुन्हा चार पद्धती आहेत नव्या. त्यातली पहिली पद्धत आहे मिक्सचरमधला अनवॉन्टेड सबस्टन्सेस वेगळे करण्याची पहिली पद्धत आहे डिस्टिलेशन मेथड. इथं डिस्टिलेशन मेथडची आकृती दाखवलेली आहे बघा. डिस्टिलेशन मेथड बघा, यामध्ये काय केलेलं आहे, हा एक गोल बुडाचा चंबू आहे, गोड बुडाचं भांडं. यामध्ये काय केलेलं आहे, राऊंड बॉटम फ्लास्क आहे, यामध्ये साल्ट वॉटर घेतलेलं आहे, म्हणजे साल्ट आणि वॉटर हे मिक्स झालेलं आहे. आणि मग याला आपण उष्णता दिल्यानंतर यातल्या फक्त वॉटरची काय होणार आहे, वेपर, वाफ होणार आहे, आणि ती वाफ इकडच्या बाजूनं काय होते, बाहेर पडते. बाहेर पडत असतानाच इथं काय केलेलं आहे, त्यासाठी बाहेर पडणाऱ्या पाईपच्या बाजूनं कोल्ड वॉटर, थंड पाण्याची सोय केली आहे, त्यामुळे ती वाफ थंड होते, आणि वाफ थंड झाल्यानंतर त्याचं पाण्यामध्ये रूपांतर होऊन पाणी बाजूला होतं. ठीक आहे, म्हणजे या भांड्यामध्ये पाणी, फ्लास्कमध्ये ह्या पाणी वेगळं झालं, आणि इथं काय झालं, साल्ट किंवा मीठ शिल्लक राहिलं. या पद्धतीनं साल्ट आणि वॉटर काय झाले, वेगवेगळे झाले. इथं त्याचं काय दिलेलं आहे, स्पष्टीकरण दिलं आहे बघा. साल्ट वॉटर इज केप्ट इन राऊंड बॉटम फ्लास्क ऑन हिटिंग वॉटर व्हेपोराइज्ड. व्हेन व्हेपर्स पास थ्रू इन्क्लाइंड ट्यूब इट कंडेन्स अँड वॉटर ड्रॉप्स कलेक्ट इन कोनिकल फ्लास्क. साल्ट सेपरेट रिमेनिंग बिहाइंड इन राऊंड बॉटम फ्लास्क. साल्ट काय होतं, वेगळं झालं. ठीक आहे, पुढची पद्धत बघा. पुढची पद्धत आहे सेपरेशन मेथड. सेपरेशन मेथडची आकृती दाखवली आहे बघा शेजारीच. ही सेपरेशन मेथडची आकृती आहे. हे सेपरेटिंग फनेल आहे. यामध्ये 2 द्रव एकत्र आहेत, वॉटर आणि केरोसिन. आता वॉटर, पाणी आणि केरोसिन म्हणजे रॉकेल, हे काय होत नाही, मिक्स होत नाही, इमिसिबल आहेत ते आपण जर तसेच ठेवले तर काय होतात, त्याचे 2 वेगळे लेयर, थर तयार होतात. यामध्ये वॉटर हे हेवियर असल्यामुळे ते खालच्या बाजूला, आणि केरोसिन हे वरच्या बाजूला तरंगतं त्यावर. मग हा जो स्टॉपकॉक आहे, तो स्टॉपकॉक बंद आहे, चालू करायचा म्हणजे हळूहळू वॉटर खाली येईल. जेव्हा पूर्ण वॉटर खाली येईल त्यावेळी काय करायचं, हा स्टॉपकॉक बंद करायचा. म्हणजे या बीकरमध्ये वॉटर वेगळं झालं, आणि या केरोसिन वरच्या सेपरेटिंग फनेलमध्ये थांबलं. केरोसिन आणि वॉटर वेगवेगळे झाले. मेथड आहे सेपरेशन मेथड. ठीक आहे, जी आता तुम्हाला मी माहिती सांगली ती इथं लिहिलेली आहे बघा. त्यानंतर पुढची मेथड आहे सेंट्रीफ्यूज मेथड. इथं सेंट्रीफ्यूज मेथड आहे बघा. हे बघा, पार्टिकल्स ऑफ इंक ऑर मिल्क डू नॉट सेटल डाऊन ऑन लिव्हिंग अनडिस्टर्ब्ड. इंक आणि मिल्क, शाई आणि दूध, हे सुद्धा काय आहे, मिश्रण आहेत. हे यांच्यामध्ये द्रव किंवा पाणी आणि इतर घटक बरेच असतात, पण किती वेळ स्थिर ठेवलं तरी त्या इंकमधले किंवा मिल्कमधले जे सॉलिड आहेत ते खाली बसत नाहीत, तर ते लहान असल्यामुळे तरंगतच राहतात. ॲज दे आर व्हेरी टायनी अँड लाईट. हे आतले पार्टिकल्स खूपच लहान आणि हलके असल्यामुळं तरंगत राहतात. फिल मिल्क इन टेस्ट ट्यूब्स अटॅच्ड टू डिस्क ऑफ सेंट्रीफ्यूज मशीन. आता काय करायचं, इथं सेंट्रीफ्यूज मशीन आहे पहा. याच्यामध्ये ही जो ओल्ड प्रकारची आहे, ही न्यू प्रकारची आहे. याच्यामध्ये या पद्धतीने एक डिस्क असते, आणि त्या डिस्कला काय जोडलेले आहेत, या टेस्ट ट्यूब जोडलेले आहेत. या टेस्ट ट्यूबमध्ये आपण ते दूध भरायचं. ऑन रोटेटिंग विथ हाय स्पीड. जेव्हाही या पद्धतीनं हाय स्पीडनं हे डिस्क फिरते तेव्हा काय झालेलं आहे, हे बघा, या टेस्ट ट्यूब या पद्धतीने अशा बाजूला झालेल्या आहेत.
पार्टिकल्स ऑफ मिल्क पुश्ड अवे कलेक्ट ॲट बॉटम. हे यातले मिल्क पार्टिकल्स काय होतात, बाजूला ढकलले जातात आणि ते बॉटमला म्हणजे या तळाला जाऊन साठतात. पार्टिकल्स तळाला जाऊन साठले. सेपरेटिंग फ्रॉम लिक्विड, आणि हे लिक्विड काय झालं वरच्या बाजूला दिसू लागलं आपल्याला. म्हणजे लिक्विड आणि सॉलिड हे काय झाले, वेगवेगळे झाले. कोणत्या मशीनमध्ये? सेंट्रीफ्यूज मशीनमध्ये. ही पद्धत मिल्कसाठी विशेषतः वापरली जाते. त्यानंतर शेवटची पद्धत आहे या आकृतीमध्ये दाखवलेली, क्रोमॅटोग्राफी. फिल्टर पेपर घेतलेला आहे, त्यावर खालच्या बाजूला काही अंतर सोडून इंक स्पॉट दिलेला आहे आणि हा फिल्टर पेपर उलटा म्हणजे इंक खालच्या बाजूला आली पाहिजे या पद्धतीने काय केलेलं आहे, इंक खालच्या बाजूला पाण्यामध्ये थोडीशी बुडली पाहिजे या पद्धतीने काय केलं, हा चंचुपात्रामध्ये ठेवलेला आहे. बघा, टेक सम वॉटर इन बीकर, पुट फिल्टर पेपर चॉक विथ इंक स्पॉट ऑन द एज अपराईट. काय केलं आहे, इंक खालच्या बाजूला या पद्धतीने तो ठेवलेला आहे उभा. आफ्टर सम टाईम इंक स्पॉट रायझन, काही वेळानंतर हा इंक स्पॉट हळूहळू वर गेलेला दिसतो. अँड डिफरंट कलर्स इन इंक रायझन टू डिफरंट हाईट्स, आणि या इंकमधले वेगवेगळे रंग आहेत, ते वेगवेगळ्या उंचीवर आपल्याला त्याचे स्पॉट निर्माण झालेले दिसतात. ही पद्धत विशेषतः लॅबोरेटरीमध्ये वापरली जाते. त्याचबरोबर जे औषधं आहेत त्या औषधातले घटक वेगळे करण्यासाठी सुद्धा ही पद्धत वापरली जाते. ठीक आहे. डिफरंट हाईट्स ड्यू टू डिफरंट सॉल्युबिलिटी अँड स्टिकिंग ॲबिलिटी. बघा, कारण प्रत्येक पदार्थाची डिफरंट सॉल्युबिलिटी म्हणजे विद्राव्यता, अँड डिफरंट स्टिकिंग ॲबिलिटी आणि चिकटण्याची वेगवेगळी क्षमता, डिफरंट सॉल्युबिलिटी आणि डिफरंट ॲबिलिटी, यामुळे हे पदार्थ काय झाले, या इंकमधून वेगळे झाले. ठीक आहे. या पद्धतीने ही क्रोमॅटोग्राफी पद्धत आहे. इथं हा आपला पाठ 14 एलिमेंट्स, कंपाऊंड्स आणि मिक्सचर्स संपलेला आहे. तुम्ही या नोट्स लिहून घ्या. त्याचबरोबर या नोट्सचं वारंवार वाचन करा, म्हणजे तुम्हाला हा धडा पाठ व्यवस्थित समजेल. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा. आजच्यासाठी राम राम.